नमस्कार मित्रांनो. आपल्याला सर्वांना माहिती आहे का सध्या मार्केटमध्ये टॅरिफ वॉर चालू आहे आणि ह्या टॅरिफ वॉरचा सगळ्यांना फटका बसलेला आहे. आणि तसाच फटका ह्या टॅरिफ वॉरचा म्युच्युअल फंड मधल्या गुंतवणुकीला बसलेला आहे. आपल्याकडे आकडे आलेले आहेत. मार्च महिना आणि फेब्रुवारी महिन्याचं जर कंपॅरिझन जर केलं तर आपल्याकडे इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये 14% पैसे येण्याचा जो इनफ्लो आहे तो कमी झालेला आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये जवळजवळ 29,303 करोड रुपये इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये आले होते. पण मार्च महिन्यामध्ये तो आकडा 25,082 करोड रुपये झालेला आहे. म्हणजे 14% गिरावट आपल्याला या ठिकाणी बघायला भेटलेली आहे. आता एकंदरीतच आपण बघतोय का ह्या सगळ्या म्युच्युअल फंडमुळे आता या सगळ्या म्युच्युअल फंडमध्ये या टॅरिफ वॉरमुळे आपल्याला भीतीचं वातावरण बघायला भेटते. आणि आणखीन जर आपण बघितलं तर काय काय महत्वाच्या चिंता आहेत ते बघा. आता एकंदरीत फेब्रुवारी महिन्यामध्ये जर आपण बघितलं असेल तर 40,076 करोड रुपयाचा सगळा इन्फ्लो आपल्याला बघायला भेटला होता. म्हणजेच इक्विटी म्युच्युअल फंड असतील, त्याच्यानंतर डेब्ट फंड असतील, सगळे मिळून 40,076 करोड रुपयाचा आपल्याला त्याच्यामध्ये इन्फ्लो बघायला भेटला होता. आता इन्फ्लो म्हणजे काय? का लोकांनी म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केलेली आहे. पण आता मार्च महिन्यामध्ये जर आपण बघितलंय तर एकंदरीत 1,64,000 करोड रुपयाची निकाशी काढली गेली. म्हणजेच जवळजवळ 1,64,000 करोड रुपये हे लोकांनी म्युच्युअल फंड मधून काढले. म्हणजे जे गुंतवणूकदार आहेत आपण म्हणूया, गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंड मधून 1,64,000 करोड रुपये काढलेले आहेत. आणि फक्त 40,000 करोड रुपये हे आपण बघितले का फेब्रुवारी महिन्यामध्ये इन्फ्लो होता. आणि आता तो इन्फ्लो जो आहे तो इन्फ्लो ह्या महिन्यामध्ये तर आणखीन कमी झालेला आहे. तो इन्फ्लो आपण बघतोय का हा 25,082 करोड रुपयाचा इक्विटी म्युच्युअल फंडचा आहे. ओके. आणि त्याच्यानंतर आपण बघूया याच्यामध्ये स्मॉल कॅप फंड मध्ये जवळ 4,092 करोड रुपये आणि त्यानंतर आपल्या मिड कॅप मध्ये जर बघितलं तर 3,438 करोड रुपये, फ्लेक्झी कॅप मध्ये 5,615 करोड रुपये. तर हे अशा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आपल्याला सगळा पैसा आलेला बघायला भेटतोय. आणि एकंदरीत आपल्या भारतामध्ये सगळ्यात जास्त आता गेल्या काही वर्षापासून थीमॅटिक फंड किंवा ज्याला आपण सेक्टरल फंड म्हणतो, तर आपल्याला त्या प्रकारचे फंड आहेत ते जरा जास्त फेमस होताना दिसत होते. पण आता त्याच्यामध्ये म्हणजे जर आपण सेक्टरल फंड म्हटला किंवा जर थीमॅटिक फंडचा जर विचार जर केला तर आता त्यामध्ये जवळजवळ 97% इन्फ्लो कमी झालेला आहे. म्हणजे जवळजवळ 97% गुंतवणुकीमध्ये गिरावट आलेली आहे. आणि फक्त 170 करोड रुपयाचा इन्फ्लो झालाय, तर जो फेब्रुवारी महिन्यामध्ये 5,711 करोड रुपये हा एखाद्या सेक्टरल किंवा थीमॅटिक फंड मध्ये गुंतवणूक झालेली होती, ती फक्त मार्च महिन्यामध्ये 170 करोड रुपये झालेली आहे. म्हणजे तुम्ही विचार करा यावरनं का सेक्टोरियल फंड मध्ये लोक पैसे गुंतवायचे थांबलेले आहेत. थीमॅटिक फंड्स मध्ये पण लोकांनी पैसे गुंतवायचे थांबलेलं आहे. आणि आता आपण बघतोय का परत डिव्हिडंड देणारे काही फंड्स असतात आणि त्यामध्ये सुद्धा फक्त 140 करोड रुपयाचीच गुंतवणूक झालेली आहे. एकंदरीतच ह्या सगळ्या म्युच्युअल फंड मध्ये आपल्याला पैशाची एकदम असा ठणठणाट बघायला भेटतोय. आणि जे आपण म्हणतो का मार्केटमध्ये आपल्याला चांगले नाही पण गॅरंटेड सारख्या काही रिटर्न देणारे फंड असतात त्यांना आपण डेब्ट फंड म्हणतो. आणि त्यामध्ये तर एकंदरीतच खूप मोठ्या प्रमाणामध्ये आउटफ्लो झालाय. म्हणजेच त्या ठिकाणी पैसे लोकांनी काढलेले आहेत. आता ते किती काढलेले आहेत तर ते जवळजवळ 1,33,000 करोड रुपये त्या ठिकाणी काढलेले आहेत. ओके. आता हे जे सगळ्या म्युच्युअल फंड मधनं पैसे काढलेत त्यातले हे सगळ्यात जास्त पैसे 1,33,000 करोड रुपये हे डेब्ट फंड मधनं काढले गेलेले आहेत. आणि मग आता जर इतक्या प्रमाणात जर पैसे काढले तर मार्केट पडणार नाही तर काय होणार आहे? आणि त्यानंतर एक कॅटेगरी आहे आपल्या सर्वांना माहिती आहे, तिचं नाव आहे हायब्रिड म्युच्युअल फंड. आणि आता त्यामध्ये जर आपण बघितलं तर त्या कॅटेगरीमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये 6,803 करोड रुपयाची गुंतवणूक झाली होती. पण मार्च महिन्यामध्ये फक्त 946 करोड रुपयाचीच गुंतवणूक झालेली आहे.
ओके. एक मिनिट जरा थोडं मी चुकीचं सांगितले. आपल्याला ह्या म्युच्युअल फंडच्या कॅटेगरीमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये 6,803 करोड रुपयाची गुंतवणूक आलेली होती आणि मार्च महिन्यामध्ये 946 करोड रुपयाचा याच्यामधून आउटफ्लो झालाय. म्हणजे त्या ठिकाणी लोकांनी म्युच्युअल फंड विकलेले आहेत 946 करोड रुपयाचे. ओके. आणि आणखीन थोडं पुढे गेल्यानंतर आपण बघतोय का एकंदरीतच आता आपल्याला साधारणतः आता कोणत्या कॅटेगरी फंड्समध्ये लोकांना पैसे जास्त गुंतवू वाटतात. तर मग आपण त्यामध्ये बघतोय का एकंदरीत जो फंड्स आर्बिट्राज फंड आहे आणि त्यामध्ये पण सध्या लोकं सध्या पैसे गुंतवतात कारण त्या ठिकाणी रिस्क कमी आहे. त्यानंतर मल्टी असेट अलोकेशन फंड्स आहेत आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे रिटर्न भेटतायत किंवा जे आपण म्हणतोय का मार्केट फॉलमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे काम करताना दिसतायत. तर हे सगळे फंड्स आर्बिट्राज वगैरे असतील, मल्टी असेट अलोकेशन फंड असतील, तर आपल्याला ह्या ठिकाणी हे सगळे फंड साधारणतः ह्या कॅटेगरीमध्ये येतात हायब्रिड फंडमध्ये. आणि आता सध्या लोकांचा जो गुंतवणुकीचा ओढा जास्त आहे, का जे काय गुंतवणूक करतील त्यामधले लोकं साधारणतः ह्या कॅटेगरीमधल्या फंडमध्येच पैसे जास्त गुंतवतात. ओके. आणि तेव्हा आता एकंदरीतच जर आपण ही सगळी माहिती जर बघितली तर असं दिसतंय का ह्या टॅरिफ वॉरचा आपल्याला ह्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीवरती सुद्धा परिणाम झालेला दिसतोय. आणि तेव्हा आता ज्यावेळेस हे सगळं म्हणजे आता थोडीशी भीतीदायक परिस्थिती आहे. पण जर टॅरिफ वॉर जर समजा संपलं, थांबलं, तर मग परत आपल्याकडे म्युच्युअल फंडमध्ये चांगल्या प्रकारे गुंतवणूक येऊ शकते. ओके. आणि तेव्हा आता इथे आपण थांबतोय. अर्थातच हा जो काही सगळा व्हिडिओ आहे, तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. आणि या सगळ्या व्हिडिओमध्ये मी कुणालाही कुठल्याही प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिलेला नाही याची कृपया नोंद घ्या आणि कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा. माहिती जर चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.